राहुलने 10 सामन्यात काही सरासरी धावा काढल्या. त्याने जेव्हा 11व्या सामन्यात 130 धावा काढल्या तेव्हा त्याच्या धावांची सरासरी 7 ने वाढली. तर 10 सामन्यातील त्याची धावांची सरासरी किती? प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो, लक्ष द्या. पर्याय दर्शवले नाहीत. 10 सामन्यातील लेकरांनो लक्ष द्या, धावांची सरासरी उदाहरणार्थ x. दुसरा प्रश्न, त्याच्या 10 सामन्यातील एकूण धावा, उदाहरणार्थ 10x. हे 10x कसे आले? तर प्रत्येक सामन्यातील धाव संख्या किंवा धावा जर x आम्ही समजल्या तर त्याच्या 10 सामन्यातील धावा 10x. 10x कसे आले सर? प्रत्येक सामन्यातील त्याच्या धाव संख्या उदाहरणार्थ x. तर 10 सामन्यातील त्याच्या धावा 10x. गणिताची मांडणी लक्ष द्या. त्याच्या 10 सामन्यातील धावा इथं मांडा. 10x गणित म्हणते 11व्या सामन्यात त्यानं 130 धावा केल्या. असे एकूण सामने झाले 11 छदस्थानी ते मांडा. तेव्हा झालं काय की त्याची धावांची सरासरी 7 ने वाढली. पूर्वीची 10 सामन्यातील धावांची सरासरी x होती. आता सरासरी 7 ने वाढली म्हणून हा सरासरीतील बदल डाव्या पक्षात. सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज भागिला एकूण संख्या, हेच ते सूत्र आहे. सरासरीतील बदल बराबर एकूण धावांची संख्या भागिला एकूण सामने. ह्या काही गोष्टी. आता हे 11 इकडं येताना या पदासोबत गुणिला स्वरूपात समोर 10x अधिक 130. लेकरांनो 11 आतील पदाला गुणिला गुणाकार 11x अधिक 11 7 77 बराबर 10x अधिक 130. या 11x कड येताना हे 10x वजा स्वरूपात 130 कडे जाताना 77 वजा स्वरूपात का मांडावे लागतात? तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा असेल अधिक स्वरूपात, गुणिला असेल भागिला असेल गुणिला स्वरूपात, अंशस्थानी असेल छदस्थानी असेल अंशस्थानी, अशा पद्धतीचे काही बदल. लक्ष द्या. आता ही वजाबाकी x समोर ही वजाबाकी किती हो? 77 3 80 23 आणि 30 53. हे x म्हणजे काय? त्याची 10 सामन्यातील धावांची सरासरी. त्यासाठी वापरलेलं चलपद. 10 सामन्यातील त्याची धावांची सरासरी किती सर? 53. हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते. ओके. सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.